क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। स्वाध्यायावरून घरी परत जाताना मृत महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत जबरदस्तीने खेचून नेल्याचा प्रकार जेल रोड भागातील मराठा कॉलनी इथं घडलाय। आज दिनांक 4 डिसेंबर रोजी रात्री 8:15 वाजता शोभा भगवान पाटील राहणार मराठा नगर राजराजेश्वरी मंगल कार्यालयाच्या जवळ जेल रोड या वंदना गोलाईत या स्वाध्याय करून घरी परत जात असताना मोटरसायकलवर आलेल्या 2 भामट्यांनी शोभा पाटील यांना वृंदावन नगर कुठे आहे असं विचारले असता पाटील यांनी मला माहित नाही असं सांगून घरात जात असताना मोटरसायकलवर बसलेल्या पाठीमागे बसलेल्या इसमानं त्यांच्या गळ्यातील 2.25 तोळ्याची सोन्याची पोत जबरदस्तीने ओढली। पाटील यांनी विरोध केला असता त्यांच्या तोंडावर मारून जखमी केलं। पाटील यांनी मदतीसाठी आरडाओरड केला असता शेजारी राहणारे गौरव सातभाई व इतर स्थानिक नागरिक यांनी चोरट्याचा पाठलाग केला, परंतु मोटरसायकलवर भरधाव वेगाने दोघे फरार झाले। घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी, पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे, पोलीस निरीक्षक श्यामसुंदर पवार, पोलीस निरीक्षक सुनील बिडकर आणि नाशिक रोड पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखा पोलीस अंमलदार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासणी केली। नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश वागुल, नाशिक। प्रकार हे बघा, तिकडनं आले तो एक उतरला, वृंदावन कुठे आहे म्हणे, या ताई म्हणे इथं काही वृंदावन वगैरे नाही म्हणे, तिकडे कुठे असेल। मग मी बी बोलली, म्हटलं तिकडे सोसायटीत असेल बाबा, म्हटलं माझं घर आलं म्हटलं। मग मी अशी खाली इथून त्याने मला फरफटत तिथपर्यंत म्हणून ते गुडघ्यांना लागले। आणि किती तोळ्याचं तुमचं मंगळसूत्र होतं? आणि तुम्ही इथून म्हणजे फिरत असताना का घरी जात होते? नाही स्वाध्याय आम्ही केंद्रात येत होतो सर, त्यांचे मिस्टर पण होते, ते पुढे चालले, आम्ही बाहेर मोटरसायकलवर आले होते ते? हो। किती जण होते? ती गाडी चांगली, किती जण होते? गाडी, हा ती गाडी आहे ना, अशी उंच गाड्या निघाल्या नाही का त्या, तशी गाडी होती। तुमचं नाव काय? शोभा। शोभा आडनाव सांगा। पाटील ना, शोभा भगवान पाटील। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।